मित्रांनो नमस्कार. आजपासून आपण दररोज एक फ्री टेस्ट सोडवून घेणार आहोत. तर मित्रांनो, दररोज आपला 20 ते 25 प्रश्नांचा एक व्हिडिओ डेली पडणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही सर्वांनी लिंक जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा. तर मित्रांनो, आजच्या टेस्टमधील पहिला प्रश्न बघा. HTTP चे विस्तारित रूप काय? तर मित्रांनो, 3 सेकंदाच्या आत उत्तर द्यायचा तुम्ही मनात प्रयत्न करा. आणि मित्रांनो बघा, याचे उत्तर आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. लक्षात राहू द्या, HTTP चे विस्तारित रूप काय आहे? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. तर मित्रांनो, दुसरा प्रश्न बघा. अभिनव भारत, स्वातंत्र्यवीर सावरकर. तर ब्राह्मो समाज बरोबर प्रश्नचिन्ह. तर मित्रांनो, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. मित्रांनो, याचे उत्तर येईल राजा राममोहन रॉय. पर्याय नंबर 4. अभिनव भारतची स्थापना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केली, तर ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केलेली आहे. बीड जिल्ह्याबाबत चुकीची माहिती निवडा. तर मित्रांनो, बीड जिल्ह्याबद्दल हे चुकीचं वाक्य कोणतं आहे? तर मित्रांनो, 2 नंबरचं. हे शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे असा बीड जिल्ह्याबद्दल उल्लेख केलेला आहे. तर मित्रांनो, हा उल्लेख चुकीचा आहे, कारण महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी बीड जिल्हा नाहीये. जुन्या मराठी कवींचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे, हे वाक्य बरोबर आहे. ऊसतोड कामगारांचा जिल्हा सुद्धा हे बरोबर आहे, पण सांस्कृतिक राजधानी नाहीये. इंदिरा गांधी यांना खालीलपैकी कोणत्या उपाधीने संबोधले जात असे? तर मित्रांनो, त्यांना प्रियदर्शनी पण म्हणायचे आणि आयर्न लेडी सुद्धा म्हणायचे, म्हणून यापैकी दोन्हीही हा आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट. यानुसार कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली होती. महाराष्ट्रात जिल्हा परिषदा व पंचायत समित्या कधी अस्तित्वात आल्या ते खालील पर्यायातून निवडा. तर मित्रांनो, 1 मे 1962 रोजी जिल्हा परिषदा व पंचायत समित्या महाराष्ट्रात अस्तित्वात आल्या होत्या. 1 मे 1962 या दिवशी. भारतातील पहिला सिमेंट कारखाना चेन्नई. तर भारतातील पहिली तागाची गिरणी प्रश्नचिन्ह. तर मित्रांनो, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. तर मित्रांनो, याचे उत्तर येईल कोलकाता. भारतातील पहिला सिमेंट कारखाना चेन्नई या ठिकाणी, तर भारताची पहिली तागाची गिरणी जी आहे ती कोलकाता या ठिकाणी येईल. मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता? तर मित्रांनो, याचे उत्तर येईल बाबर. बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होता. जगातील सर्वात जुने पुस्तक ग्रंथ कोणता आहे? तर मित्रांनो, जगातील सर्वात जुना ग्रंथ जो आहे तो ऋग्वेद आहे. लक्षात राहू द्या, ऋग्वेद हा जगातील सर्वात जुना ग्रंथ आहे. पुढीलपैकी योग्य विधान निवडा. तर विधान पहिलं बघा. मूलभूत हक्कांच्या रक्षणासाठी उच्च न्यायालयालाही सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे आदेश काढण्याचे अधिकार आहेत. दुसरं विधान बघा. न्यायाधीशांना पदावरून काढण्यासाठी महाभियोग पद्धतीचा अवलंब केला जातो. तर मित्रांनो, हे दोन्हीही विधाने जे आहेत ते बरोबर आहेत. लक्षात राहू द्या, मूलभूत हक्कांच्या रक्षणासाठी उच्च न्यायालयालाही सर्वोच्च न्यायालयाप्रमाणेच आदेश काढण्याचे अधिकार आहेत. आणि न्यायाधीशांना पदावरून काढण्यासाठी महाभियोग या पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यामुळे हे दोन्हीही वाक्य काय आहेत? बरोबर आहेत. पुन्हा योग्य विधान निवडा. जगात वराह पालनात अग्रेसर देश चीन आहे. विधान दुसरे. जगात सर्वाधिक पशुधन भारतात आहे. तर मित्रांनो, हे दोन्हीही विधाने जे आहेत ते बरोबर आहेत. जगात वराह पालनात अग्रेसर देश चीन आहे हे विधान बरोबर आहे, आणि जगात सर्वाधिक पशुधन भारतात आहे हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर खालीलपैकी कोणाची नेमणूक केली जाते? मित्रांनो, जोपर्यंत मी 3 सेकंदाचा टाइम देत आहे तोपर्यंत तुम्ही मनात उत्तराचा तर्क लावत जा. मित्रांनो, याचे उत्तर आहे आयुक्त. आयुक्त राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर नेमणूक केली जाते. कोणाची? आयुक्ताची. खालीलपैकी कोणता देश उत्तर अमेरिका खंडात आहे? तर मित्रांनो, दिलेले सर्व जे आहेत ते उत्तर अमेरिका खंडात आहेत.
यापैकी कोणते बघा, मेक्सिको, क्युबा आणि ग्रीनलँड हे सर्व उत्तर अमेरिका खंडात आहेत. हैदराबाद मुक्ती संग्रामचा दिवस मराठवाड्यात मराठवाडा मुक्ती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो 17 सप्टेंबर या दिवशी मराठवाडा मुक्ती दिन हा दिवस मराठवाड्यात साजरा केला जातो. हैदराबाद मुक्ती संग्रामाचा दिवस मराठवाड्यात मराठवाडा मुक्ती दिन म्हणून 17 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली होती? तर मित्रांनो भारतात लॉर्ड डलहौसी यांच्या काळात रेल्वेची सुरुवात जी होती ती झाली होती. कोणाच्या काळात? लॉर्ड डलहौसी. खालीलपैकी कोणती क्रिया प्रतीक्षित क्रिया नाही? पर्याय बघा, पेटता फटाका पाहताच कानांवर हात जातात, सुई टोचली की आई ग उद्गार निघतो, परीक्षा आली की भीती वाटू लागते, चिंच बघताच तोंडाला पाणी सुटते. तर प्रतीक्षित जी क्रिया आहे ती क्रिया नाही. याचे उदाहरण आहे पर्याय क्रमांक 3, परीक्षा आली की भीती वाटू लागते. आपल्या शरीरातील सर्वात मोठे हाड म्हणजे टिंबटिंब होय. आपल्या शरीरातील सर्वात मोठे हाड जे असते ते कोणते हाड असते? तर मित्रांनो ते हाड सर्वात मोठे जे असते त्याला फिमर असे नाव आहे आणि ते मांडीचे हाड आहे. लक्षात राहू द्या, आपल्या शरीरातील सर्वात मोठे हाड फिमर आहे. यवतमाळ जिल्ह्याची ओळख काय आहे? पर्याय बघा, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा, तलावांचा जिल्हा, आदिवासींचा जिल्हा, सर्वाधिक वनांचा जिल्हा. तर मित्रांनो यवतमाळ जिल्ह्याला म्हणतात पांढरे सोने पिकवणारा जिल्हा. यवतमाळ जिल्ह्याची ओळख काय आहे? पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणजे सर्वाधिक उत्पन्न कापसाचे. शिमला ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर मित्रांनो शिमला ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? बघा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, सिक्कीम आणि हिमाचल प्रदेश. तर मित्रांनो शिमला ही जी आहे ती हिमाचल प्रदेश याची राजधानी आहे. हिमाचल प्रदेश. मित्रांनो मध्य प्रदेशची राजधानी येईल भोपाळ, उत्तर प्रदेशची लखनौ आणि सिक्कीमची येईल गंगटोक. लक्षात राहू द्या. आणि हिमाचल प्रदेशची राजधानीचे नाव आहे शिमला. टिंबटिंबद्वारे कोतवालाची नियुक्ती अथवा बडतर्फी होते. तलाठी, तहसीलदार, जिल्हाधिकारी, सरपंच. तर मित्रांनो कोतवालाची नियुक्ती जी असते ती तहसीलदार यांच्याकडून होत असते. नियुक्ती अथवा बडतर्फी कोतवालाची तहसीलदार यांच्याकडून होत असते. तर मित्रांनो आजचे हे 20 प्रश्न आपले कंप्लीट झालेले आहेत. तर मित्रांनो उद्या पण आपण असेच प्रश्न घेणार आहोत. जोपर्यंत पोलीस भरतीचा पेपर होत नाही तोपर्यंत आपण ही टेस्ट सिरीज जी आहे ती कंटिन्यू ठेवणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि मित्रांनो ही व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवण्याचे काम करा. आपण जे व्हिडिओ टाकणार आहे ते पोलीस भरतीची परीक्षा जोपर्यंत पेपर होत नाही तोपर्यंत आपण व्हिडिओ कंटिन्यू टाकीत राहणार आहे. त्यामुळे त्या मित्रांना पण आणि तुम्हाला पण चांगला फायदा होईल अशा हेतूने आपण हा उपक्रम राबवलेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.